नक्कीच खूप सारे शुभेच्छा आपण देऊया. खूप छान गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आणखी एक मॅच तुमच्या समोर आली आहे. एका बाजूला कडू 11 आणि त्याच्या अगेन्स्ट आपण नक्कीच एक मोठी स्पर्धा मोठी मॅच आणि जॉईंट होतील शंतनू चव्हाण. थँक्यू दशरथजी पाटील सरांचा आपण आवाज ऐकला आणि आता हितेजी म्हात्रे सरांचा देखील आपण ऐकत होतात आवाज प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. आता जाव्यात आजच्या दिवसातली आणखीन एक मोठी मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आली. विशाल स्पोर्ट्स करण आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम कडू 11 सोनारी या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला आदेश कडू आपला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ देत. आता आपण जास्तीचा वेळ न खर्च करता लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. शंतनू थोडस थांबवतोय. नितीनजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी. मी नितीनजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. कारण की आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सन्मान आमचे संतोष दादा अगदी जातीने करताना पाहायला मिळतात. ही स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुढे पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. सन्माननीय नितीनजी म्हात्रे यांचा विशेष सन्मान आपण करतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी करत आहोत. लगेच मॅचला सुरुवात होते. एका बाजूला आमचं विशाल स्पोर्ट कराड आणि त्याच्या अगेन्स्ट आपण कडू 11 सोनारी. अगदी जवळच्या गावामध्ये खूप सारं प्रेम पाहायला मिळतं, परंतु आता आमच्या घडीला एकमेकाचे प्रतिस्पर्धी म्हणून खेळताना पाहायला मिळतील. चला थँक्यू. आघाडीला आलेले दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रशांत कडवण त्यांच्या साथीला आदेश कडवाच्या आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. आघाडीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस तांडेल असताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच आहे. पवा 3 षटकांमध्ये कितपर्यंत धावसंख्येवरती रोखलं जाईल आणि या मॅचला आता आपण करणार आहोत सुरुवात. दमदार स्पर्धा आणि दमदार स्पर्धेतील आता दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम आहे विशाल स्पोर्ट्स करल ज्यांनी टॉस जिंकला आणि डिसिजन घेतला की आम्ही प्रथम करणार आहोत क्षेत्ररक्षण आणि त्यासाठी त्या मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. पहिलाच बॉल रिव्हर्स टोकेटिंग करण्याचा प्रयत्न होता. प्रशांत कडू बॅटर आपल्याला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात आणि त्याच्यासाठी पहिलाच बॉल डॉट मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये पावत जो जिंकेल तो पुढे जाणार आहे आणि परास्त होईल त्याला इथेच थांबावं लागेल. पावत कोणता संघ जिंकेल आणि पुढे जाईल देखील आपल्याला थोड्याच वेळामध्ये चित्र पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला मागील दिशेला. रन्स मिळतील त्या 4. वेलकम बाउंड्री स्वागत से करेंगे सबका स्वागत. या बॉलवरती आता चौकारत असताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचा बोलबाला राहिला, परंतु दुसऱ्या बॉलवरती बॅटर प्रशांत यांचा बोलबाला पाहायला मिळाला. चला गोलंदाजी करणारा संघ जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही याच्याकडे देखील लक्ष वेधलं जाईल. 3 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी तेजस तांडेल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल थोडा खराब पाहायला मिळाला. तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे प्लंबर झाले, परंतु यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात की पंचांचा इशारा येतोय की इट्स व्हाईट बॉल. अवंत धावसंख्या ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक आताच्या घडीला पुढे चालले. धावा बनले धावफलकावरती 5 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपलं पहिलं मार्गस्थ असताना 2 बॉलचा खेळ संपलेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. 2 बॉलचा खेळ संपलाय. या मॅच मध्ये कडू 11 सोनारी टीम बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या अगेन्स्ट विशाल स्पोर्ट्स करल या टीमला तुम्ही पाहता पुढचाच बॉल. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मागील दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. तिकडे क्षेत्ररक्षक कोणी नाही ज्याचा पुरेपूर वापर. बॉल सीमा पार. चौकार.
थँक्यू. 9 धावा धावफलकावरती असताना आपल्याला पाहायला मिळाल्या तर कडू 11 सोडणारे संघ बॅटिंग करत असताना प्रशांत यांच्या बॅटमधून आलेले 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजीसाठी तेजस तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला फिल्डिंग करणारा संघ आता तुमच्याकडे वारंवार लक्ष वेधलं जातं की पण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. या टीम विशाल स्पोर्ट्स करेल. या टीमला तुम्ही पाहता दोन्ही टीमने एक एक सामना जिंकलाय. यावेळचा बॉल आता सोडून देण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा देत असताना किड्सचा व्हाईट बॉल. या बॉलवरती अतिरिक्त धावसंख्या ऍड केली जाईल. इथून मात्र एक धावसंख्या मिळते. एका धावेने धावफलक पुढे चालले. आताच्या घडीला धावा बनलेल्या आहेत त्या धावफलकावरती 10. चला 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पंचांनी सांगितलेलं आहे की हा व्हाईट बॉल आहे आणि त्या व्हाईट बॉलला इथून मात्र दिलं जातं आणि 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ते पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये तेजस तांडेला गोलंदाज थोडासा मागडा ठरलाय कारण की त्याच्या अगेन्स्ट धावा यायला सुरुवात झाली. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असताना बराच उशिरानंतरचा आलेला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. आणि करल संघामध्ये जे क्षेत्ररक्षण करत आहेत ते आकाश यांनी जर का झेल टिपला तर 100 रुपयाचा कॅश प्राइस त्यांच्यासाठी आलेला आहे अभिजित यांच्याकडून. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिकडे या बॉलवरती चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरले ते बॅटर दोन्ही आपल्याला पाहायला मिळाले. आदेश कडू आणि प्रशांत कडू आणि या बॉलवरती एक धावसंख्येत असताना पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक पुढे चाललेला आहे. 11 या धावसंख्येवर पर्यंत डबल एका धावफलकावर देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ओव्हरमधील आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. गोलंदाजीसाठी तेजस तांडेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. पुढचाच बॉल आता टाकण्यासाठी स्ट्रायकर एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. आदेश कडू पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता. पहिल्या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला आणि आता या मॅच मध्ये देखील त्याला तो खेळ करून दाखवावा लागेल. पुढचा बॉल आदेश कडूसाठी. यावेळचा बॉल आदेश कडू मागील दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आता डाव अंगलटी आलाय. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय तो डॉट बॉल. यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात की पहिलं चालू असताना पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती बिनबाद 11 धावसंख्या. चला फिल्डिंग टीम आता तुम्ही जास्तीचा वेळ खर्च करता याच्याकडे लक्ष वेधलं जातं. जर का आयोजन कमिटीनं जो काय डिसिजन घेतला जाईल त्याच्यावरती तदनंतर मग तुम्हाला त्याच्यावरती ठाम राहावं लागेल कारण की आपण जास्तीचा वेळ खर्च करताय. मी तुमच्याकडे वारंवार लक्ष वेधतोय कारण की प्रति बॉल नंतर तुम्ही फिल्डिंग वारंवार चेंज करता याच्याकडे देखील लक्ष वेधलं जातं. तर चला पुढच्या षटकासाठी गोलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळत आहे. ओव्हर नंबर 2 टाकण्यासाठी त्याला प्राचारण केलंय टीमच्या टीम कॅप्टननं. त्याचा पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साईडला मोठा धमाका पाहायला मिळतोय. बॉल चालला एका टप्प्यानं सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती रन्स मिळतात त्या 4. आला चौकार.
थँक्यू. या बॉलवरती देखील 4 धावसंख्येत असताना पाहायला मिळाल्या. 2 बॉलवरती लागोपाठचे 2 चौकार असताना आपल्याला पाहायला मिळालेत. एकंदरीत धाव फलकावरती धावा बनल्या ते 19 षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतो. टीम बॅटिंग करत असताना कडू 11 सोनारी. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांचा इशारा येतो की इट्स व्हाईट बॉल. आणि आता पाहूया आता व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि बॉलवरती पंचांनी सांगितलेलं आहे की हा चेंडू दिशाहीन राहिला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 20 धावा धावफलकावरती बनल्यात. धावफलक दुसऱ्या दशकामध्ये प्रवेश करत असताना 20 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2चा खेळ मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वेशचा पुढचाच बॉल. मैदानाच्या आतमध्ये गॅप आहे मोठा. तिथे नाही धावांचा तोटा. बॉल सीमा पार. या ओव्हरमध्ये आला तिसरा चौकार. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सर्वेश. सर्वेश तांडेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल रिव्हर्स टोकेटेन केलाय आणि या बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. थँक्यू. या ओव्हरमध्ये एकंदरीत 4 चौकार पाहायला मिळालेत. एक अतिरिक्तची धाव. टोटल 17 धावा आत्ताच्या घडीला खर्च केल्या त्या गोलंदाजानं 4 बॉलवरतीच. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि ज्यामध्ये 8 बॉलमध्ये 24 धावसंख्येवरती प्रशांत कडू बॅटर खेळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स टोकेटेन करण्याचा प्रयत्न होता परंतु या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये एक धावसंख्या वेगानं कंप्लीट केली. तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. बॉलला अडवतील फेकतील तत्पूर्वी या बॉलवरती आता बऱ्याच उशिरानंतर सिंगल धावसंख्येत असताना आपल्याला पाहायला मिळाली 22च्या रूपानं. कारण की चौकारच वेळा येत होते परंतु आता बऱ्याच उशिरानंतर आलेली सिंगल धावसंख्या. सिंगल धावेने 29 धावा धावफलकावरती बनल्यात. एकंदरीत षटक क्रमांक मार्गस्थावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं धावा झालेल्या आहेत ते 29. सर्वेश यांच्या ओव्हरमधील पुढचा बॉल. यावेळचा बॉल आदेश कडू पुन्हा एकदा मागील दिशेला खेळण्यासाठी निघाले होते परंतु यावेळचा बॉल आता डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. 12 बॉलचा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत ते 29. तर लगेचच पुढचा गोलंदाज आपण वापरायचा आहे. हॅलो चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण लक्ष वेधूयात की जरीमरी खोपटे आणि अगेन्स्ट BCC भेंडकल बी या टीमच्या टीम कॅप्टनला. चला आता इनिंग ब्रेकमध्ये आम्ही कंपल्सरी टॉस करणार आहोत. या टॉससाठी या खोपटे आणि भेंडकल दोन्ही टीमनं आणि या मॅच मध्ये हायएस्ट स्कोर झालेला आहे आणि त्याच कारणाने आता यामध्ये जो संघ जिंकेल त्या टीमला बाय दिली जाईल. पहिल्या फेरीमध्ये भेंडकल टीमला बाय मिळाली होती आणि आता चला दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन चला जुगल करत आता आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला टीम जरीमरी खोपटे. चला आता शेवटचे 6 बॉल आहेत. त्या 6 बॉलवरती केल्या जाणारे टार्गेट सेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज धीरज तांडेले असताना पाहायला मिळतील. चला धीरज आलेत गोलंदाजीसाठी आणि जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाही. लगेचच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फटका फसला. फलंदाज क्रमांक 1 मैदानाच्या आतमधून प्रशांत कडू झेलबाद.
ती सुरुवात अर्थानं प्रशांत कडू यांनी करून दिली होती संघासाठी आणि त्यांना आता मैदान सोडावं लागतंय आणि नवीन फलंदाज आता टीम कॅप्टन तेजस कडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस कडू आल्या बॅटिंगसाठी आणि त्याच्याकडे आहेत 5 बॉल वरती करायचे त्यांना टार्गेट सेट. पाव्यात 29 तर बनल्यात. पुढचा बॉल, यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता येत असताना पाहायला मिळतो तो डॉट बॉल. डॉट बॉलचा प्रभाव जर का वाढला ना तर या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा कमबॅक करू शकते टीम विशाल स्पोर्ट्स करल. या टीमला तुम्ही पाहू शकताय. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहता आदेश कडू जो 3 बॉल खेळले त्याच्या बॅटमधून एकही धावसंख्या केलेली नाहीये. पुढचा बॉल तेजससाठी. यावेळचा बॉल देखील कमालीचा आपल्याला पाहायला मिळाला आणि टाकला आणि किन एक डॉट बॉल. या मॅच मध्ये गोलंदाज धीरज तांडेले गोलंदाजानं केले पुनरागमन आणि या बॉल वरती मैदानाच्या आतमध्ये टाकलाय आणखीन एक डॉट बॉल. नाही आता मैदानाच्या आतमध्ये काय दमदार गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज धीरज तांडेल यांची. पुढचाच बॉल तेजससाठी. यावेळचा फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल केला. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आला चौकार. लगेचच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. चला पंच आपण देखील करल टीमला थोडं सूचित करा की आता जास्तीचा वेळ आपण खर्च करायचा नाही. याच्याकडे देखील आपण लक्ष वेधूयात की शेवटचे 2 बॉल आहेत ज्या 2 बॉलवरती टार्गेट सेट केले जाणार आहे. टार्गेट सेट करणारे 2 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. धीरजचा गोलंदाज. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. बॅटिंगसाठी आला होता तेजस ज्याच्या बॅटमधून 4 धावा आल्या. 3 बॉल तो खेळलाय. 3 बॉल मध्ये 4 धावा आल्या. 33 धाव्यात. आता पाव्यात या बॉलवरती टार्गेट सेट केले जाणार आहे. पाव्यात काय घडेल या बॉलवरती. पुढचाच बॉल. यावेळचा बॉल आता समोरच्या दिशेला खेळून काढले. 20 शेप मध्ये बॉलला खेळून काढले. एक धाव तिकडे वेगाने कंप्लीट केली. आता दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता बॅटर रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतील. 34 धावा धावफलकावरती बनल्या आणि विजयासाठी करायच्या आहेत त्या 35. आणि मी विनंती करतो की जरीमरी खोपटे टीमच्या टीम कॅप्टन चला या. आणि मी इथे सरांना विनंती करेन की चला आपण इथे सर आता टॉस बॉक्स मध्ये टॉस करून घ्यायचा आहे. चला आपण आजच्या रात्रीतील तिसऱ्या फेरीतील तिसरी मॅच एन्जॉय करतोय. कारण की या मॅच मध्ये जिंकणाऱ्या संघाला आपण बाय देणार आहोत. कारण की स्कोर थोडा मोठा झाला त्यामुळे चला टॉस आपण करतोय. अगदी तिसरा मोठा पल्ला. चला आपण या मॅचचा टॉस करतोय. मोठी लढाई आहे. एका बाजूला बीसीसी भेंडकाल ब आणि त्याच्या अगेन्स्ट आपण टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल. आता तुमची गाठ नक्कीच बीसीसी भेंडकल बशी पडली आहे. काय तयारी असेल. काही नाही, कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न. चला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉसरला बॅटिंग करायची आहे. पहिली मॅच कडक झाली. ही मॅच देखील कडक होईल का. 100% जिंकण्याचा प्रयत्न करू मी. नक्कीच तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. कारण की नक्कीच आणखी एक मोठी मॅच तुमच्या समोर या मॅचच्या नंतर येणार आहे. एका बाजूला बीसीसी भेंडकल ब आणि जरीमरी खोपटे. तत्पूर्वी आपण दुसऱ्या अंकाकडे पुन्हा एकदा शंतनू चव्हाण यांच्याकडे जाऊया.
चला आघाडी जोडी देखील आता दाखल झालेली आहे. चला कडू 11 सोनारी टीम आता फिल्डिंग सेटअप लगेचच लावा. चला आता पंच खेळाडूंना सूचित करा की जी प्रॅक्टिस चालू आहे ती आपण थांबवायची आहे. कृपया लगेचच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. 35 धावसंख्येचा पाठलाग करायचा. चला टीम सोनारी प्रॅक्टिस थांबवा. फिल्डिंग सेटअप आता लगेचच लावून घ्यायचं. 35चा करायचा पाठलाग. चला आता मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. गोलंदाजीसाठी गोलंदाज वेगवान दर्जाचा अगदी आदेश कडू आपल्याला पाहायला मिळतोय. सोनारी टेनिस क्रिकेट विश्वातील एक वेगवान दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूची ओळख राहिली तो आता आदेश कडू गोलंदाजीसाठी येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी त्याला संघ कर्णधारांनी त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि त्याला प्राचारण करण्यात आलंय. 35चा पाठलाग करायचा आहे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मिस्टर आदेश कडू आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यांच्या समोर आहे बॅटर सर्वेश आणि त्यांच्या साथीला श्रीकांत तांडेल आणि सर्वेश तांडेल अशी आघाडीची जोडी. आघाडीचा गोलंदाज आदेश आपल्याला पाहायला मिळतो. आदेश यांचा पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. डॉट बॉल तुम्हाला खेळून चालून जमणार नाहीये कारण की मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कमीत कमी 10-15 धावा जरी आल्या तर नंतरच्या 2 ओव्हरमध्ये तुमच्यापर्यंत टार्गेट थोडं सोपं होऊन जाईल. परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवातीला 1-2 विकेट आणि 2-4 डॉट बॉल टाकावे लागतील आदेश कडू यांना मॅच जिंकण्यासाठी. यावेळेस पुढे सरसावर स्टेप आउट करून मारलेला फटका. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात आणि धावा यायला सुरुवात झाली. चला चेंडू चला चेंडू आलेला आहे. 2 बॉलचा खेळ संपला. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. आदेश कडू गोलंदाजीसाठी आपल्याला मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतात आणि बॅटर सर्वेश तांडेल यांनी ठोकलेला षटकार पहिल्या बॉलवरती त्यांनी सांगितलं की गोलंदाजाचा बॉल बाला राहिला परंतु दुसऱ्या बॉलवरती मी देखील कच्च्या गुरचा चेला नाहीये. यावेळचा बॉल कट करण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप झाली. सुरुवातीला असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल परंतु तिकडे एफर्ट चांगले होते आणि या बॉलवरती जरूर आपल्या टीमसाठी 3 धावा त्यांनी बचावल्यात आणि या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये येते 1 धाव. एका धावेने धावफलक पुढे चालले ते 7 या धावसंख्येपर्यंत. आता स्ट्राईक रोटेट केली जाईल. प्रथम श्रीकांत तांडेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे अर्थात स्ट्रायकर एंडला. प्रेक्षक लाईव्ह YouTube वाहिनीवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. आमचे अर्थात साथी समालोचक अर्थात बंधुराज नितेशजी भोईर सर त्यांचा संपूर्ण त्यांची देखील टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला परंतु मैदानाच्या आतमध्ये येते 1 धावसंख्या काही रोखू शकत नाहीयेत आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळते. 8 या धावसंख्येवरती आदेश कडू सोनारीचे गोलंदाजी करत आहेत आणि दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना सर्वेश तांडेल जे की विशाल स्पोर्ट्स करल या टीमसाठी बॅटिंग करतायत. यावेळेस पुढे ससावत खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत तिकडे उपस्थित आहेत. एकदा वेगाने कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. क्या बात आहे. आको आको में इशारा हुआ असंच म्हणावं लागेल.
आणि 2 धावसंख्या कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. रात्रीमध्ये धावांची चोरी होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आल्या आणि धाव फलकावरती एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 10 आणि पाठलाग करायचा आहे ते 35 धावांचा पाठलाग करायचा. 10 धावा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आदेश कडू गोलंदाजीसाठी येत असताना मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचे षटक ते टाकतायत. षटकार काढला तदनंतरचं कमबॅक त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळालंय. पुढचा बॉल, यावेळचा बॉल मोठा फटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरतून बॉलला उडवलाय. सीमा रेषेच्या पलीकडे आला बेधडक बेधुंद षटकार. चला 12 बॉल आणि विजयासाठी 19 ची आवश्यकता आहे. मॅच जिंकण्यासाठी 12 बॉल 19. चला आता लगेचच फिल्डिंग सेटअप लावून घ्या. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज नयन कडू येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. फिरकीचे जादूगार आता गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतील. मीडियम फास्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. आता नयन कडू आलेले आहेत गोलंदाजीसाठी मार्गस्थ होत असताना पाहायला मिळत आहेत. चला 12 बॉल 19. चला टीम कडू 11 सोडणारे. आता आपण देखील जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही, याकडे देखील आता लक्ष वेधलं जाईल. कारण की पहिल्या डावामध्ये आपण विशाल स्पोर्ट्स करल टीम साठी देखील लक्ष वेधत होतो आणि आता तुमच्याकडे देखील लक्ष वेधलं जाईल. येणारे 12 बॉल दावा करायचे ते 19 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मार्गस्थ होत असताना नयन कडू मान फ्रॉम सोनारी गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतात. नयन कडू यांचा पहिलाच बॉल मागील दिशेला चालला. क्षेत्ररक्षक तिकडे फ्लंब झाला. बॉल चाललाय मागील दिशेला. जमिनीला आता मात्र चाटत पुसत सीमा पार चौकार. प्रेक्षकांना देखील मंत्रमुक्त करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळचा बॉल फटका फसला. चेंडू बराच कालव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रियांशू चेंडूच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या. 10 बॉलला आता करायच्या ते 13 धावा. जिथे मैदानाच्या आतमध्ये जे खेळाडू खेळतायत त्यानंतर डगआउट मध्ये जे खेळाडू बसलेत ना त्यांना जितकं टेन्शन नाही ना तितकं त्यांच्या 12th मॅनला टेन्शन आपल्याला पाहायला मिळते. कारण की ते देखील आहेत आपला गावाच्या नावासाठी खेळतायत आणि आज मात्र त्यांना देखील असं वाटतं की आपला गाव जिंकला पाहिजे. त्यासाठी 12 प्रतिनिधीचं देखील तितकंच महत्व आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बोकरविडा 40+ संघ खऱ्या अर्थानं अलिबाग तालुक्यातील आवास या गावामध्ये फायनल मध्ये प्रवेश केला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हवात. कालच्या दिवसामध्ये चॅम्पियन झाले होते आणि आजच्या दिवसामध्ये फायनल मध्ये देखील त्यांनी प्रवेश केलाय. परंतु आता मात्र 12 प्रतिनिधीचा आवाज वाढू लागलाय. बॉल देखील चाललाय सीमा रेषा पार. बॉल आलेत 8, धावा करायच्या 7.
चला आता बॅटरसाठी देखील टाळ्या व्हायला हव्यात कारण की दमदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळेल. आता 8 बॉल मध्ये करायचे तर धावा 7. चला 8 बॉल मध्ये 7 धावा करायचे, जरा स्पीडअप करा. आणि नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलेला आहे तो टीम जरीमरी खोपटे टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना देखील आपण विनंती करू की सामना संपल्यानंतर लगेचच आपण आता प्लेइंग 11 घेऊन मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. येणारे बॉल राहिले ते मैदानाच्या आतमध्ये 8 धावा करायचे त्या 7. गोलंदाजांना देखील पुनरागमन करावं लागेल. पाहूया दुसऱ्या बाजूने काय चित्र घडलं जाईल. आल्या आल्या रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला, परंतु आता तिकडे गॅप आहे मोठा, तिथे नाही. धावांचा तोटा, रन्स मिळालेले आहेत त्या 4. आला चौकार. तीन धावसंख्येची आवश्यकता. 7 बॉल आता विजयासाठी 3ची आवश्यकता. आल्या आल्या याचा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एका वेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता आणि आता बाट हातामधून निसटलेली पाहायला मिळाली. आणि आता मैदानाच्या आतमध्ये पहा तर ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. तर 6 बॉल धावा करायचे ते 3. चला 6 बॉल आणि विजयासाठी करायचे आहेत त्या 3 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज रुद्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला 6 बॉल आता 3 धावसंख्येची आवश्यकता. सर्वेश आता स्ट्रायकर एंडला 5 बॉल मध्ये 15 धावसंख्येवरती खेळतायत. रुद्र आलाय. यावेळचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक फ्लंबल झाले आणि अशा रीतीनं सामना जिंकलेला आहे. तो अर्थातच विशाल स्पोर्ट्स करल टीमनं अभिनंदन अभिनंदन. टीम विशाल स्पोर्ट्स करल आणि या स्पर्धेमध्ये आता पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आणि माते सरांचा आवाज आम्ही इथेच थांबतो. थँक्यू.